मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा 3 वर्षानंतर अपग्रेडेड सुमित सोलकर तुमच्या समोर. आणि आज आलो मी कोकणामध्ये माझ्या मूळ गावी गोहागर मुसलोंडी. सो गावी येण्याचा उद्देश इतकाच की शिमगा. काय हाय होय हा आणले नाही. कुठे कुठे जातोयस? कुठे शक्यतो कोकणामध्ये जी ग्रामदेवतांची पालखी असते ती होळी झाल्यानंतरला 4-5 दिवसांमध्ये सगळ्यांची घरं घेऊन पूर्ण होत असते मोस्ट ऑफ गावांमध्ये. बट आमची जी पालखी आहे ती आमच्याकडे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येते दरवर्षी. आणि याला मुख्य रिझन म्हणजे आमची जी पालखी आहे ती ऑलमोस्ट 2 महिने फिरत असते. म्हणजे मार्चला जे घरं घेण्यासाठी चालू होते ते सगळे मानकऱ्यांची आणि घरं घेईपर्यंत ऑलमोस्ट तिला मे अखेर होऊन जातो. सो दॅट इज द मेन रिझन की आमच्याकडे पालखी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येते. अंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि गुढीपाडव्याची तयारी देखील करून झालेली आहे. आता आपल्याला फक्त गुढी उभारायचं आहे आणि त्यानंतरला उद्या पालखी येणार आहे. तर पालखीची वाट साफ करायला गावची लोक जाणार आहेत आणि आपण देखील त्यांच्यासोबत जाणार आहोत. जो म्हणजे पालखीचा जो मार्ग आहे बेसिकली त्याला घाट म्हणतात, डाक किंवा घाट. सो तो साफ तिकडनं मग साफ करून आल्यानंतरला गुढीपाडव्याचं नमन आहे असणार आहे गावचं आमच्या. तर ते दुसऱ्या वाडीमध्ये असतं. सो तिकडे संध्याकाळी 7-8 वाजता ते चालू होतं. तर तिकडे देखील जायचं आहे. थँक्यू. आला फोटो काढायला. आरामात. आई अरे आला ते नाही मला ना कुठे मला सांग. मी वेगळ्या ठिकाणी शोधतोय, ते वेगळ्या ठिकाणी गेलंय. सो मित्रांनो, आम्ही चाललो आता पालखीची वाट काढण्यासाठी. आम्ही चाललोय आता वाट आणि पाहू शकता तुम्ही सगळे मुंबईवरून आलेली मुलं आहेत. अरे आम्ही तिकडे हा अक्षय आपला आराम बघतो मला अक्षय मजा घेतोय. हा ठीक आहे. These memories will stay with me. कुठे जातोय? तो हे होता रे, हा? भेटला होता. कुठे जातोय? घरी. घरी जातोय. ही सगळी जी तयारी आहे ती उद्याच्या पालखीच्या जेवणाची चालू आहे. इथे महिला वर्ग सगळा भांडी घासण्याचा आणि केर कचरा काढण्याचा सगळा कार्यभार सांभाळत आहेत. सो आम्ही आता चाललोय आमच्या गावच्या एका अननोन केव जवळ. वाघाचं बीळ.
आणि हे जे आहे ते आहे आमच्या गावातील वाघाचं बीळ मी जसं म्हटल्याप्रमाणे. आणि हे आतमध्ये कितपर्यंत आहे ते आताच्या लोकांना कोणालाच ठाऊक नाही आहे. परंतु पूर्वीचे लोक म्हणायचे की हे खूप आतपर्यंत आहे. आणि ह्या बिळाला ते लोक वाघलोंडी असं संबोधायचे पूर्वीचे लोक. सुद्धा शिमगोत्सवामध्ये अजून एक स्पेशल गोष्ट म्हणजे ती ही पिकणारी करवंद. दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान ही पिकतात. दुपारची छानशी झोप झालेली आहे. अँड यू कॅन हर्ड माय वॉइस. आवाज एकदम असा राकट. एंड अभी थोड़ा कुछ काम करते हैं. काम तो करने के लिए आए नहीं हैं, बट थोडा बहुत घरची काही कामं आहेत ती पूर्ण करायची आहेत आणि रेडी व्हायचं आहे नमनासाठी. लेट्स गो. अरे तो एक्साइटेड होऊन धावत होता म्हणून तो धावता धावता पडला. फोकस मारला होता त्याला, पूर्ण फोकस केला. आता ही गाव मंडळी जी जमा झाली आहे त्याचं कारण म्हणजे हेच गुढीपाडव्याचं शेवटचं नमन. आता हे नमन शेवटचं यासाठी म्हणायचं कारण पूर्वी कोकणामध्ये गुढीपाडव्यानंतरला कोणताही सार्वजनिक कार्यक्रम व्हायचा नाही. कारण मेमध्ये पेरणी चालू व्हायची आणि त्यानंतरला मग पाऊस. सो सार्वजनिक आणि जे पारंपरिक कार्यक्रम असायचे ते होणं ऑलमोस्ट बंद व्हायचं. पावसाळ्यात ते होणं शक्य नसायचं. तर त्यासाठी हे शेवटचं नमन म्हटलं जातं. हर हर महादेव.